येस. तर आता याच्यामुळे आपण काय करते बघा ना. So let A bar be the vector along the line whose direction ratios are -2, 1, -1, and let B bar be the vector along the line whose direction ratios are -3, -4, 1. So therefore A bar is equal to थोड़ा मला रिपीट करावं लागलं फक्त रेकॉर्डिंग झालं नाही. So therefore A bar is equal to -2i plus j minus k and B bar is equal to -3i minus 4j plus k. त्यानंतर the vector which is perpendicular to both A bar and B bar असा वेक्टर जे दोघांना परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय त्याचा क्रॉस. The vector perpendicular to both A bar and B bar is given by A bar cross B bar. म्हणजे याचा क्रॉस घेतला हा वेक्टर A bar च्या जागी A bar, B bar च्या जागी B bar क्रॉस घेतला तर असा. तर therefore लास्ट लाइन मध्ये therefore direction ratios of perpendicular vector are -3, 5, 11. लास्ट लाइन मध्ये लिहिते therefore direction ratios of a perpendicular vector are -3, 5, 11. Understand the direction ratios of perpendicular vector are -3, 5, 11. बघा आता याला दुसरा मेथड पण आहे. त्या मेथडचं नाव बघा दुसरी मेथडने पण करता येईल. याला काय पुस्तकात असा पण दिलेला आहे. तो क्रॉस नहीं कर सकते ये क्वेश्चन को तो अलग से तरीके से भी कर सकते. देखो ये समझो लेट समझो क्या भाई लेट ABC be the direction ratios of line. तो छोड़ दो जो भी तुमको दिया है let ABC be the direction ratios of the line. म्हणजे ज्या लाईनचे डायरेक्शन रेशोज काढायचं आपण त्याला स्टार्टिंगला कसा म्हणतो की लेट ABC बार जो आहे हे फक्त डायरेक्शन रेशोज म्हणल्यावर ABC है ना. डायरेक्शन रेशोज माहिती आहे ना ABC. लेट ABC be the direction ratios of the line which is perpendicular to the lines whose direction ratios are. त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय दिले तुम्हाला -2, 1, -1 आणि हे पुन्हा किती -3, -4, 1. पहले पासून बघून घ्या. लेट ABC be the direction ratios of required line which is perpendicular to the both the lines. तो जे की दोन्ही लाईनला काय आहे परपेंडिक्युलर आहे आणि त्यांचे डायरेक्शन रेशोज काय आहे याप्रमाणे. तर therefore मला याला ABC मध्ये लिहिता येईल. तर हे काय झालं -2a प्लस b -c इक्वल टू 0 -3a -4b प्लस 1c इक्वल टू 0. त्याचा डायरेक्शन रेशो कसा काढतील बघा वेगळं मेथड आहे. काय पुस्तकात दिलेलं आहे A अपॉन इज इक्वल टू सेकंड एलिमेंट -b अपॉन थर्ड एलिमेंट c अपॉन कसं घ्यायचं डिटरमिनंट. पहिल्यांदा A काढायचे असेल A ला सोडून B आणि C वाले B चा कोएफिशिएंट 1 C चा कोएफिशिएंट -1 B चा कोएफिशिएंट -4 C चा कोएफिशिएंट B चा खाली डेफिनेशन घ्यायचा पहिला A प्लस B मायनस C. आता B काय त्यानंतर B ला सोडून काय काय भेटणार -2 -1 -3 1. C काय त्यानंतर C ला सोडून किती -2 1 -3 -4 काय A अपॉन किती 1 1 -4 -C -B अपॉन -2 -2 -3 -5 है ना. त्यानंतर C अपॉन किती आला 4 दूनी 8 -2 1 -3 -4 बरोबर आहे का. हा 4 दूनी 8 8 प्लस 3 संपलं. मग त्याच्या खाली A बाय -3 म्हणजे पहिल्या डायरेक्शन रेशो किती आला -3 दुसरा किती आला 5 आणि तिसरा किती आला सेम आले. आपण जे काढलं तर हे पर्याय पर्याय दुसरी मेथडने पण सुद्धा तुम्हाला डायरेक्शन रेशो असा काढता येईल. काय पुस्तकात असं दिलं तर कट करू नका. त्या क्रॉस करून तुम्हाला काढता येईल किंवा या मेथडने सुद्धा तुम्हाला डायरेक्शन रेशो काढता येईल. बस तुमचं मला
कोणता सोपं आहे? पहिलं सोपं आहे ना, क्रॉस घ्यायचं. हे बार क्रॉस बी बार घेतलं की सर आणि विधी की तुम्हाला जे सोपं वाटतं ते तसं काही नाही. तुम्हाला जे सोपं वाटलं ते. आलं लक्षात? मग दुसरा क्वेश्चन तुम्ही करावा अशी अपेक्षा आहे. 2 दिवस त्याच्यामध्ये काढलं झालं दोन्ही गोष्टी. मी पहिल्या दिवस तुम्ही करा मग क्वेश्चन नंबर 2 करायचं मग सेम केलं विचार करायचं तुम्ही. होय मग चेक करा किती किती म्हणले 1 मायनस 4 म्हणून पुन्हा मला डायरेक्शन रेशोचा प्रश्न आहे तर मग काय करायचं 18वा क्वेश्चन आहे डायरेक्शन रेशोवर डिपेंड आहे. डायरेक्शन रेशो क्वेश्चन बरोबर लिहिले का मी काय पहिल्या डायरेक्शन रेशो किती कमिंग मंडे पासून सगळं ऑफलाईन करून टाका. नेक्स्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 18 आहे डायरेक्शन रेशोचा काय ते पहिली 18 क्वेश्चन आहे पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 18 क्वेश्चन नंबर 18 लिहून काय त्या दोन 18 नंतर दोन विभाग करते तुम्हाला जे आवडतं ते घ्या त्याच्यामध्ये एक दिलं होतं क्वेश्चन नंबर 18 झाला दिलं क्वेश्चन म्हणजे समजून घ्या
क्वेश्चन बघा आता काय काय तुम्हाला क्वेश्चन दिले की b of 1 2 3 and b of 4 comma 5 comma 6 are 2 points. हे दोन पॉइंट्स. Then find the foot of perpendicular from the point B. B पासून foot of perpendicular काढा. To the line joining the origin and the point A. तो फालतू सोडून तेव्हा काहीच नाही त्यामध्ये. त्याने काय म्हणलं? 18 क्वेश्चन ध्यान सांगा कि ये पॉइंट B है, B से परपेंडिकुलर निकाले ऐसे लाइन पे जो कि वो लाइन ओरिजिन मतलब O और A को क्या कर रही ज्वाइन कर. तो उस टाइम पे जहां से अपन ने परपेंडिकुलर निकाले B से, ये जो परपेंडिकुलर है तो ये जो अपन ने सब नाम M दिए तो ये M के कोऑर्डिनेट्स क्या है ये प्रश्न इसका पूछ रहा है. पहला अंदर प्रश्न होगा AB का R2 पॉइंट देन फाइंड द फुट ऑफ परपेंडिकुलर. काय करायचं बरे बघा फाइंड द फुट ऑफ परपेंडिकुलर. कुठून काढला परपेंडिकुलर फ्रॉम पॉइंट B पासून जे परपेंडिकुलर काढला कोणावर काढला एक अशी लाईन जी की कोणाला जॉईन करायचे ओरिजिनला आणि A ला म्हणजे OA ला. कोणती लाईन झाली म्हणजे OA एक लाईन झाली त्याच्यावर B पासून एक परपेंडिकुलर काढला तर परपेंडिकुलर काढल्यानंतर जे आपला पॉइंट भेटला याचे कोऑर्डिनेट्स मारायचे. सिंपल क्वेश्चन बघा आता त्यांनी काय दिले तर तुम्हाला हा कन्सेप्ट माहित आहे मी तुम्हाला त्याबद्दल सांगितले की जर लाईनवर जर दोन पॉइंट असतील x1 y1 z1 आणि x2 y2 z2 अशी तर त्यावेळेस जर तुम्हाला याचा DRS काढायचा असेल त्याचा डायरेक्शन रेशो काढायचा असेल तर डायरेक्शन रेशो कसा काढता येईल डिफरन्स काढून म्हणजे कसा x2 - x1 y2 - y1 आणि z2 - z1 हा कन्सेप्ट मी अगोदर सांगितलेला. एका लाईनवर जर दोन डायरेक्शन रेशो असतील मग त्या लाईनचा आपल्याला फक्त एकच डायरेक्शन रेशो करावं लागतं. तर त्यावेळेस काय करता येईल तुम्हाला लाईनवर दोन डायरेक्शन रेशो नाही लाईनवर दोन पॉईंट असतील मग त्या दोन पॉईंटचा वापर करून आपल्याला फक्त लाईनचा किती असता डायरेक्शन रेशो एकच असतो. मग त्यामध्ये आपल्याला x2 - x1 y2 - y1 z2 - z1 करून त्या लाईनचे काय करता येईल आपल्याला एक डायरेक्शन रेशो करता येईल. मग आता याप्रमाणे बघा हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती आहे तर आता दोन पहिली सिंपल मेथड बघा त्यानंतर अजून एक मेथड सांगतो. B के कोऑर्डिनेट्स बोलो 4 5 6 याचे बोला आता मला सगळं M चे कोऑर्डिनेट्स माहित नसेल तर आपण काय करतो आपली फेवरेट x y राईट आहे. आता मला सांगा असं केल्याने हे झाले मला x y z असे भेटले टेम्पररी. तर मला सांगा द DRS ऑफ OM इज इक्वल टू O म्हणजे काय ओरिजिन म्हणजे किती 0, 0, 0. तर OM ची डायरेक्शन रेशो सांगा. द DRS ऑफ OM इज इक्वल टू व्हॉट. आता सांगितलं ना ते दोन पॉइंट आहे ना त्याचे डायरेक्शन रेशो काय x2 - x1 म्हणजे x - 0 x y - 0 y z - 0 z. मला सांगा द DRS ऑफ OA सांगा. OA काय 1 - 0 म्हटलं की तुमच्यासाठी लिहितो x - 0 y - 0 z - 0. पुन्हा आता समजलं पुन्हा घरी गेल्यानंतर डोकं क्लास का सांग this1 - असा याचं कशी 1 - 0 पुन्हा किती 2 - 0 त्यानंतर 3 - 0 म्हणजे किती. मला सांगा हा पॉइंट O हा पॉइंट M आणि हे पॉइंट A ठीक आहे बोली एकाच लाईनवर नाव O M A आर कोलिनियर. तुम्हाला याच्यावर सांगितलेलं जेव्हा पॉइंट्स कोलिनियर असतात तेव्हा त्यांचे डायरेक्शन रेशोज काय असतात प्रोपोर्शन मध्ये. म्हणजे जेव्हा OM चे डायरेक्शन रेशोज माहिती आहे आणि OA चे डायरेक्शन रेशोज माहिती आहे और तीनों पॉइंट एक ही लाइन पे तो इनके डायरेक्शन रेशोज कैसे रहेंगे प्रोपोर्शन म्हणल्यावर कसं या लाईनचे डायरेक्ट OM चे डायरेक्शन रेशोज डिवाइडेड बाय OA चे डायरेक्शन रेशोज प्रोपोर्शन म्हणल्यावर इज इक्वल टू y/2
इज इक्वल टू Z/3. याचा उदाहरण कन्सेप्ट सांगितले की जेव्हा दोन पेक्षा जास्त टर्म एकमेकाला इक्वल असेल तर दे आर इक्वल टू सम कांस्टेंट. बोललं का नहीं? दो या दो से ज्यादा टर्म एक दूसरे के इक्वल रहेंगे तो वो एक कांस्टेंट के इक्वल रहेंगे. मतलब क्या के ब्रॅकेट मध्ये काय सांगू आपण से घेतला आपण. तुम्हाला सांगा x किती भेटलं? therefore x इक्वल टू किती सांगा ना. y into k k y इक्वल टू 2k z इज इक्वल टू 3k. मला म्हणजे m ची कोऑर्डिनेट्स काय आले? k 2k आणि 2. इथे m ची कोऑर्डिनेट्स काय आले? k 2k आणि 3. इथं काय असतं? आता मला सांगा हा bm हा OA ला कसा आहे? परपेंडिक्युलर. तर पहिले कन्सेप्ट समजून घ्या. मला सांगा DRS ऑफ BM काय असेल? डायरेक्शन रेशो ऑफ BM काय असेल? आता सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला. डायरेक्शन रेशो फॉर्म्युला काय? k minus 4 x2 minus x1. k minus 4 पुन्हा काय? 2k minus 5 पुन्हा काय? 3k minus 6. हे कोणाचे? DRS ऑफ BM. आणि तुम्हाला माहिती आहे DRS ऑफ OA आपण काढलेलं आहे. OA चे DRS काय? 1 2 3. तर मला सांगा हा BM OA ला कसा आहे? परपेंडिक्युलर. तर लक्षात घ्या. इकडे बघा समजून घ्या. सिन्स BM परपेंडिक्युलर टू OA. आता लक्षात घ्या काय फरक आहे समजून घ्या. जेव्हा डायरेक्शन रेशोज कोलिनियर असेल त्यावेळेस एकमेकांना काय असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात. आणि जेव्हा डायरेक्शन रेशोज परपेंडिक्युलर असेल तर त्या डायरेक्शन रेशोजचा डॉट प्रोडक्ट किती असतो? 0. म्हणजे बघा हा BM आणि OA एकमेकांना काय आहे? परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला BM चे काय माहिती? डायरेक्शन रेशो. OA चे काय माहिती? डायरेक्शन रेशो. तर या दोन्ही डायरेक्शन रेशोजचा प्रोडक्ट किती असेल? 0. म्हणजे कसं बघा सिन्स BM परपेंडिक्युलर टू OA तर मला काय करता येईल बघा k minus 4 याचा आणि OA चा 1 प्लस याचा दुसरा डायरेक्शन रेशो आणि OA चा दुसरा डायरेक्शन रेशो 2 प्लस याचा तिसरा डायरेक्शन रेशो 3k minus 6 आणि याचा किती 3 यांचा किती असतो? हे महत्त्वाचं रिझल्ट 0. Whenever the two lines are perpendicular then the product of direction ratios of two lines is equal to 0. लक्षात म्हणजे तुम्हाला समजून सांगतो. समजा ही लाईन आहे याचे डायरेक्शन रेशो A1 B1 C1 याचे A2 B2 C2. तर काय सांगतो A1 A2 याचा प्रोडक्ट प्लस B1 B2 प्लस C1 C2 किती असतो? कधी जेव्हा दोन लाईन्स काय असेल? परपेंडिक्युलर. मला सांगा किती आला? सांगा किती आला? k minus 4 4k minus 10 9k minus 18 0. किती आला सांगा? k 4k 9k 14k 9 4 13 14. हे किती आला? -4 -10 -14 -18 माइनस तर k इक्वल टू किती आला? 32 डिवाइड बाय 14. तर k किती आला? 16/7. बरोबर आहे. वेगावे बेसक 12 बेसक 14 k आला किती? 16/7. तर देरफॉर k के जागी k ची किंमत ठेवून द्या m मध्ये. या वाटण्याचा इक्वेशन नंबर 1 सांगा. देरफॉर 1 बिकम्स m इज इक्वल टू किती? k म्हणजे किती आला? 16/7. 2 म्हणजे किती आला? 32/7. 16 दोन्ही 32 आणि किती? 16 तरी किती? 48/7. हे आहे कोऑर्डिनेट्स कोणाचे? फुट ऑफ परपेंडिक्युलर. कुठून काढला परपेंडिक्युलर बी पासून कोणावर काढलं? ओळीवर. नाही ठरवतोय समजा एम माहित नव्हता काय घेतले? एक्स वाय झेड घेतले.
तो इसके कोऑर्डिनेट निकालने का है। सबसे पहले इसके डायरेक्शन देखो, क्या फॉर्मूला x2 - x1 y2 - y1 z2 - z1 ये आ गया। इसके बाद OA की डायरेक्शन देखो, सेम फॉर्मूला ये आगे OA की डायरेक्शन देखो। उसके बाद ये तीनों पॉइंट कोलिनियर है, ये मुझे इंपॉर्टेंट है। मेरे द पॉइंट्स आर कोलिनियर देन द डायरेक्शन रेशियोज आर इन सेम प्रोपोर्शन। तो देखो खाली प्रोपोर्शन में सेम है। तो ये x/1 y/2 इज इक्वल टू z/3, दे आर इक्वल टू सम कांस्टेंट k। इनकी रेशियो की कीमत क्या बैठती है, x/1 इज इक्वल टू k, तो x इज इक्वल टू 1k, y/2 इज इक्वल टू k, तो y इज इक्वल टू 2k, z/3 इज इक्वल टू k, तो z इज इक्वल टू क्या 3k। याला इक्वेशन नंबर 1। त्यानंतर m चे कोऑर्डिनेट्स कळाले आणि b ची पॉवर दिलेली आहे, तर पहिले काय करता येईल, bm चे डायरेक्शन रेशियोज त्यानुसार x2 - x1 y2 - y1 z2 - z2 त्याप्रमाणे। मग OA चे डायरेक्शन ने सुद्धा आताच काढला, म्हणजे किती 1 2 3। मग हे दोन्ही एकमेकाला कसे परपेंडिक्युलर BM आणि OA, तर दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर दोन्ही लाईनचा डायरेक्शन रेशियोजचा प्रोडक्ट गुणाकार किती असतो 0। त्यामुळे झाला A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू किती 0। इथून याला सॉल्व्ह करून कोणाची किंमत काढली k ची, आलेली k ची किंमत कशा ठेवली इक्वेशन नंबर 1 मध्ये। कोणाचे कोऑर्डिनेट झाले आला लक्षात आला असल्या मग दोन वर्ष झाले 15 आणि 17 संपलं, म्हणजे नवीन टॉपिक सुरू होईल। काय म्हणून क्लिअर करून टाका तुम्हाला समजून घेण्यासाठी, ठीक आहे समजून सांगितलं। असल्या लेट फिगर कळल्यानंतर फिगर काय दोन लाईन ओढायची, त्याला फिगर म्हणतात। ओढले दोन लाईन, लेट कॅपिटल M इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर, let capital M be the foot of perpendicular drawn from B. Let capital M be the foot of perpendicular drawn from B on the line OA. Drawn from B on the line OA. On the line OA. Let M is equal to x, y, z. M ची कोणत्या समांतर असेल काय घेतलं x मध्ये का, तर शॉर्ट टर्म लिहून टाकायचं। समजून पहले डायरेक्शन में चल जाओ, OM निकालो, ये निकाले वाले फिर डायरेक्शन रेशियोज ऑफ OA निकालो, ये कोलिनियर है प्रोपोर्शन में, M के कोऑर्डिनेट आ गया इक्वेशन नंबर 1 सेम सेम। मला ने केलं तसं तो समजलं असेल तर त्या ठिकाणी आलं तर त्या ठिकाणी बोली माहिती आपलं काय करायचं पहिलं की जेव्हा दोन लाईन पॅरलल असेल किंवा कोलिनियर असेल, तो पॉइंट कोलिनियर असेल डायरेक्शन रेशियोज क्या रहते हैं प्रोपोर्शनल रहते हैं, और अगर से दो लाइन परपेंडिकुलर है तो डायरेक्शन रेशियोज क्या रहते हैं उनका प्रोडक्ट कितना रहता है 0। दोन क्वेश्चन राहिले 17 आणि 15 आणि 17 रिझल्ट सबमिशन ते संपूर्ण मग नंतर नवीन टॉपिक लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर सर्वात मोठा चॅप्टर हा काय बोलले आता होत नाही आता स्पेशल घरी जाऊन जावं लागेल मग एक स्टुडंट
पसारा काढायला देतोय काम होत बिझनेस चुकलं सगळं. ठीक आहे, झाला असेल तर इथे थांबू, थोडं अवसूल चालेल.